इमॅजिन हा बाउल म्हणजे तुम्ही आहात आणि हे सगळे तुमच्या आयुष्यात घडलेले दुःखद प्रसंग आहेत. मग ते नाहीसे होतात का? नाही, तर त्यांच्या काय बनतात? आठवणी बनतात, मेमरीज बनतात. आणि एव्हरी डे आपण जगताना रोजच्या आयुष्यात त्या अशा ओव्हरफ्लो होतात. जिथे नको आहे तिथे बाहेर डोकावतात, त्रास देतात, बाहेर पडतात, भावनिकरित्या आपल्याला ओव्हरवेल्म करतात. मग एक एनर्जी हीलर काय करतो, तर ह्या आठवणी सुरक्षितपणे कशा हाताळायच्या हे शिकवतो. मी एनर्जी हीलर मंजुषा आणि लाईफ कोच आपलं स्वागत करते. तर आपण काय करतो, एका वेळी एक आठवण हळूच घेतो, ती अशी उघडायची, ती प्रोसेस करायची, ती हील करायची, तिची व्यवस्थितरित्या घडी घालायची आणि ती अलगदरित्या आपल्या मनाच्या तळाशी ठेवायची. मग एकानंतर एक या सगळ्या आठवणी ह्या अशाच व्यवस्थित समजावून, अनुभवून, हील करून त्या आपल्या मनाच्या तळाशी व्यवस्थितरित्या ऑर्गनाइज करून ठेवायच्या. मग काय होतं, हळूहळू हा सगळा कियास, हा गोंधळ, हा शांततेत बदलतो. ही पुसली जाते का? नाही, पण त्यामुळे होणाऱ्या माझ्या वेदना कमी होतात. मग काय होतं, वर्तमानात जगण्यासाठी मला भरपूर जागा मिळते, किती स्पेस रिकामी झाली आणि जी माझी एनर्जी स्टक झाली होती ती एनर्जीही यातनं रिलीज होते. सो हिलिंग म्हणजे हे सगळं विसरणं नव्हे, तर या आठवणींना नव्या पद्धतीने स्वीकारणं, त्यांना व्यवस्थितरित्या मॅनेज करण्याचं स्किल शिकणं. मग हे करायचं कसं, त्यासाठी मला नक्की कनेक्ट करा. हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू.